नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॅबिनेट मंत्रीपद 2024 कोणतं मंत्रीपद कुणाला मिळालं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, राजनाथ सिंह यांना भारताचे संरक्षण मंत्रीपद हे मिळालेलं आहे। त्यानंतर अमित शाह यांना गृहमंत्री व सहकार मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। हे जुनच मंत्रीपद आहे। त्याच्यानंतर आहे JP नड्डा यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री व रसायन आणि खते मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आणि विकास ग्राम मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आयुष मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर S जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहार मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर आहे पीयूष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर आहे निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री आणि कॅबिनेट व्यवहार मंत्री हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर आहे रामदास आठवले यांना केंद्रीय राज्यमंत्री व सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे मंत्रीपद मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे महाराष्ट्राचे रक्षा खडसे यांना केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय हे मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यानंतर आहे मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना हे मंत्रीपद मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या लेटेस्ट करंट अफेअर माहिती बघण्यासाठी आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।